शरीरातील उष्णता कमी करून शरीराला थंडावा देणारे असे पौष्टिक पेय म्हणजे ज्वारीचे आंबील। प्रकृती गुणधर्माने थंड असलेले आणि पौष्टिक असे हे ज्वारीचे आंबिलाचे सेवन उन्हाळ्यात जास्तीत जास्त केलेच पाहिजे। अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारे असे स्वादिष्ट ज्वारीचे आंबील आज आपण तयार करूयात। आंबीलसाठी लागणारे साहित्य पाहूयात। इथे 3 ते 4 चमचे ज्वारीचे पीठ घेतलेले आहे। त्यानंतर 1 चमचा जिरे आहे। 4 ते 5 पाकळ्या आपण लसूण देखील घेतलेला आहे। चवीनुसार मीठ वापरणार आहोत। कोथिंबीर आहे, बारीक चिरून घेतलेली आहे, ताजी कोथिंबीर आहे। त्यानंतर आपण मिरची अगदी अल्प असा प्रमाणात वापरणार आहोत। तुम्हाला थोडासा त्याला तिखटपणा हवे असेल तर तुम्ही मिरची घालू शकता, नाहीतर हे तुम्ही स्किप करा। पहा, मी अगदी एकच छोटीशी मिरची घेऊन त्याचे असे 2 तुकडे केलेले आहेत आणि आलं देखील आपण अगदी छोटासा तुकडा आपण याच्यामध्ये वापरणार आहोत। आता आंबील करण्याची कृती आपण पाहूयात। पहा, इथे मी अगदी ताजं असं ताक घेतलेलं आहे आणि ताज्या दहीचं हे ताक मी करून घेतलेलं आहे। साधारण 4 ते 5 वाट्या हे ताक आहे। तुम्हाला आंबील जितक्या प्रमाणात करायचं आहे तितकं तुम्ही ताकाचं प्रमाण कमी अधिक करू शकता आणि हे ताक आपण करून घेताना थोडंसं पातळसरच करून घ्यायचं आहे। पहा, इथे मी एक बाउल घेतलेली आहे। आता या बाउलमध्ये आपण तयार करून घेतलेल्या ताकातील 1 वाटी ताक याच्यामध्ये ओतून घेत आहे। आता ह्या 1 वाटी ताकामध्ये आपण जे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते ज्वारीचं पीठ आपण या ताकामध्ये छान मिक्स करून घेऊया। आता हे घातलेलं पीठ आणि ताक एकजीव करून घेऊयात। गुठळी आपण अजिबात ठेवणार नाही, त्यामुळं अगदी तुम्ही रवीच्या साहाय्याने जरी ते छान मिक्स करून घेतला तरी चालेल। पहा, अजिबात गुठळी ठेवलेली नाही। ताक आणि ज्वारीचं पीठ अगदी एकजीव झालेलं आहे। आता कढईमध्ये मी साधारण 1 ते 2 ग्लास पाणी घेत आहे आणि हे पाणी छान उकळून घेऊयात। पाणी अगदी खळखळून उकळून घ्यायचं आहे। आता या पाण्यामध्ये आपण जे जिरे, लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर घेतली होती की नाही ती आपण इथे मी वाटून घेतलेली आहे। थोडंसं जाडसर वाटून घेतलेली आहे, ओबडधोबड। आता हे सर्व आपण या उकळत्या पाण्यामध्ये घालूया आणि ते देखील छान उकळून घेऊयात। आता हे सर्व घटक देखील पाण्यामध्ये आपण 4 ते 5 मिनिट छान उकळून घेऊयात। त्यामुळे जिरे, आले, लसूण, कोथिंबीर याचा अर्क पाण्यामध्ये उतरतो आणि आपली आंबील स्वादिष्ट होते। आता या उकळत्या पाण्यात ताक व पिठाचे मिश्रण आपण हळूहळू ओतून घेऊन हे सर्व घटक पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये वरून आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि अगदी थोडीशी साखर देखील यात आपण मिक्स करून घेत आहोत। हे आंबील जर चवीला आंबट गोड असेल तर मुलं आवडीने आंबिलाचे सेवन करतील, म्हणूनच मी इथे आंबीलमध्ये अगदी किंचित साखरेचा वापर केलेला आहे। आता हे सर्व घटक मिक्स करून घेतलेली आहे आणि आता ह्याला पुन्हा 4 ते 5 मिनिटासाठी मी छान उकळवून घेत आहे। यामध्ये आपण जिरे, आलं, लसूण, कोथिंबीर ओबडधोबड कुटून घातलेली आहे आणि आता ते छान शिजलेलं देखील आहे। या सर्व घटकाचं परफेक्ट स्वाद आंबीलमध्ये उतरलेला आहे। आता हे शिजून घेतल्यामुळे त्याला दाटसरपणा आलेला आहे। आता हे तयार झालेलं आंबील आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत। आता हे आंबील जेव्हा आपण पिणार आहोत त्यावेळी आपण त्याच्यामध्ये थंडगार ताक मिक्स करून घेऊयात। ज्वारीचे आंबील हा एक पारंपरिक पदार्थ आहे। त्या काळी भरपूर प्रमाणात असे ज्वारीचे आंबील केले जायचे आणि थंड राहण्यासाठी ते गाडग्यामध्ये भरून ठेवले जायचे। त्या काळी कोल्ड्रिंक हा प्रकार कुठे होता, हो की नाही? त्यामुळे आम्ही जेव्हा लहान होतो आजी आम्हाला अशाच प्रकारचे विविध पौष्टिक थंड पेय करून आम्हाला द्यायची। कधीकधी खूपच आजारी असलेल्या व्यक्तींना जेवावेसे वाटत नाही, अशावेळी आपण हे आंबील आणखीन थोडाच वेळ शिजवून दाटसर करून थोडंसं गरमागरम प्यायला दिलं तर त्यांच्या तोंडाची चव नक्की परत येईल। असे हे पौष्टिक स्वादिष्ट आंबील आजच तयार करून पहा। या उन्हाळ्यात बाजारातील इतर कोल्ड्रिंकचे सेवन टाळा आणि घरीच अशा प्रकारचे विविध पौष्टिक थंड पेय करून त्याचे जास्तीत जास्त सेवन करा आणि आपले आरोग्य सांभाळा। अशाच विविध पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।